सर्वोच्च न्यायालयानं 1 सप्टेंबर 2025 रोजी राज्यातील शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करण्याचा निर्णय दिलाय. ज्यांच्या सेवेचा 5 वर्षांपेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे त्यांना ही परीक्षा उत्तीर्ण करण्यातून सूट देतानाच पदोन्नतीसाठी मात्र टीईटी उत्तीर्ण असणं अनिवार्य करण्यात आलंय. केंद्र शासनानं वेळोवेळी विहित केलेली शैक्षणिक व्यावसायिक पात्रता परीक्षा उत्तीर्ण करूनच आणि निवड मंडळांची परीक्षा उत्तीर्ण होऊनच शिक्षक सेवेत आलेत. तसंच आजवरच्या टीईटी बाबतच्या शासन निर्णयात 2013 पूर्वी नियुक्त शिक्षकांना टीईटी उत्तीर्ण करण्याचे कुठेही आदेश नाहीत असं शिक्षकांचं म्हणणं आहे. न्यायालयाच्या निर्णयानं अनेक शिक्षक आणि त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या कुटुंबियांचं भविष्य उद्ध्वस्त होण्याची भीती व्यक्त करण्यात येतेय. टीईटीबाबत शिक्षकांच्या शिष्टमंडळानं शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद तौंडकर यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर दौऱ्यावर आलेले केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची रविवारी शासकीय विश्रामगृहावर भेट घेतली. यावेळी नामदार आठवले यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं. टीईटी संदर्भात सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशाबाबत राज्य शासनानं सर्वोच्च न्यायालयात पुनर्विलोकन याचिका दाखल करावी. प्रभावित होणाऱ्या शिक्षकांच्या बाबतीत सामाजिक मानवीय दृष्टिकोनातून राज्य सरकारच्या अधिकार क्षेत्रात निर्णय घ्यावा आदी मागण्या या निवेदनाद्वारे करण्यात आल्यात. यावेळी नामदार आठवले यांनी टीईटीबाबत राष्ट्रीय शिक्षण परिषदेशी चर्चा करण्याचं आश्वासन दिलं. याप्रसंगी सुधाकर सावंत, हरिदास वर्णे, प्रभाकर कमळकर, संगीता अस्वले, गणपती मांडवकर, मारुती पाटील, शरद केनवडे यांच्यासह शिक्षक उपस्थित होते.